नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जात आहोत वेण्णेश्वर मंदिरमध्ये. आ काका आणि सार्थक दादा आमच्यासोबत आहे. आता आम्हाला आंबवली ब्रिजवर पोचायला 15 मिनिटं लागली आहेत. नंतर 5 किलोमीटरचा रस्ता खराब होता आणि आता चांगला रोड आलेला आहे. पुढे बघूया कसा रोड येतो. नुकताच हेदवी गणपती मंदिराच्या इथं आलोय मी आणि इथून गणपतीचं दर्शन घेऊयात आणि पुढे वेळणेश्वरसाठी जाऊयात. आणि माझ्याबरोबर आज सार्थक असणार आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे सार्थकच्या आज 12वीचा रिझल्ट आहे. संध्याकाळी आपल्याला पार्टी मिळणार आहे बहुतेक सार्थककडे. हेदवी गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक हेदवी नावाचं गाव आहे, तिथं वसलेलं आहे. हे मंदिर सुमारे 300 ते 400 वर्ष जुनं आहे आणि पेशवांच्या काळात हे बांधले गेले आहे. येथे गणपतीची मूर्ती 10 हातांची दशभुजा आहे. मूर्ती संगमरवरी दगडात तयार केलेली आहे. गणपतीच्या प्रत्येक हातात वेगवेगळी आयुधे आहेत. मूर्ती अतिशय आकर्षक आणि शांत भाव दर्शवणारी आहे. हे मंदिर समुद्र किनाऱ्याजवळ वसलेले असल्यामुळे येथे सुंदर निसर्ग आणि शांत वातावरणाचा अनुभव मिळतो. गणेश चतुर्थी येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. माघी गणेश जयंतीला भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात आणि वर्षभर भक्त येथे दर्शनासाठी येतच असतात. हे मंदिर गुहागर तालुक्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावरती आहे. बस किंवा आपल्या खाजगी वाहनाने इथे येण्याची उत्तम सोय आहे. हे मंदिर कोकणातील सर्वात सुंदर आणि शांत गणपती मंदिरांपैकी एक आहे. पर्यटन आणि धार्मिक महत्त्व दोन्ही दृष्टिकोनातून हे ठिकाण खास आहे. एक छोटासा 1-1.5 तासाचा सुंदर असा प्रवास करून मी आता वेळणेश्वरच्या मंदिराच्या इथं पोहोचलो आहे. कोकणच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेले एक शांत, पवित्र आणि अद्भुत स्थान, जिथे समुद्राच्या लाटांसोबत भक्तीची अनुभूती मिळते. हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध वेळणेश्वर मंदिर. वेळणेश्वर हे गाव महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. गुहागर तालुक्यापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेले आहे. समुद्र किनाऱ्यालगत असलेले हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. वेळणेश्वर मंदिराचा इतिहास सुमारे 1200 वर्षापूर्वीचा मानला जातो. पूर्वी येथे वेलोबा नावाचं एक छोटंसं मंदिर होतं. नंतर सुमारे 400 वर्षापूर्वी स्थानिक गाडगीळ कुटुंबाने या मंदिराची पुनर्बांधणी केली. या मंदिराचं नाव वेळणेश्वर कसं पडलं याबद्दल एक मनोरंजक कथा आहे. भक्तांची मनोकामना लगेच पूर्ण करणारा देव म्हणजेच वेळ न घालवणारा ईश्वर म्हणजेच वेळणेश्वर. मंदिराची रचना पारंपरिक कोकणी शैलीत करण्यात आली आहे आणि मंदिराच्या समोरच आपल्याला एक दीपमाळ पाहायला मिळते, जी सणांच्या वेळी उधळून निघते. गर्भगृहात सुमारे 3 फूट उंचीचा शिवलिंग आहे, ज्यावर नागफणीचा सुंदर सजावट आहे. मंदिर परिसरात गणपती, कालभैरव, लक्ष्मीनारायण यांची मंदिरही पाहायला मिळतात. येथील कालभैरवाचा कौल घेण्याची परंपरा विशेष प्रसिद्ध आहे. वेळणेश्वर हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर एक सुंदर पर्यटन स्थळ देखील आहे. येथील स्वच्छ आणि शांत समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करतो. नारळांच्या झाडात वेढलेला परिसर आणि लाटांचा आवाज मनाला शांतता देतो. येथे दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या काळात हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. समुद्र, निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम म्हणजे वेळणेश्वर. जर तुम्हाला शांतता, श्रद्धा आणि निसर्ग अनुभवायचा असेल तर वेळणेश्वरला नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.